नमस्कार, मी सीमा विश्वास माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कवीने कवींसाठी स्थापित केलेल्या कवितांगणच्या सुंदर मंचावर सादर केलेली माझी कविता। कवितेचे शीर्षक आहे पुरुष। पुरुष घर आणि नोकरी याच्या चक्रात भोवऱ्यासारखा फिरत असतो। घरातल्या उभेपेक्षा बाहेरच्या जाळ्यात जास्त काळ जळत असतो। दमला भागला जरी किती चेहऱ्यावर कधी दाखवत नसतो। शीम सारा विसरून बायको मुलात रमत असतो। पुरुष लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांच्या जबाबदाऱ्या झेलत असतो। प्रत्येकाच्या मागण्या आनंदाने झेलत असतो। अपेक्षांच्या ओझ्याखाली दिवसेंदिवस दबत असतो, तरी पुन्हा संसारासाठी तितक्याच जोमाने उठत असतो। पुरुष कुटुंबाच्या साऱ्या संकटात पहाडासारखा उभा असतो। त्याच्या नुसत्या असण्याने वणव्यातही गारवा भासतो। धीर देऊन घरादाराला साऱ्यांची चिंता पळवतो। धीर देऊन घरादाराला साऱ्यांची चिंता पळवतो, स्वतः मात्र त्या चिंतेत रात्र रात्र तळमळतो। पुरुष कधी तापट असतो, कधी कठोर असतो, कधी अभिमानी तर कधी कुणासाठी अगदीच कोरडा असतो। कधी तापट असतो तर कधी कठोर असतो, कधी कुणासाठी अभिमानी तर कधी अगदीच कोरडा असतो। लेकीची पाठवणी करताना मात्र सर्वात जास्त पूर त्याच्या डोळ्यात असतो। पुरुष कोरड्या ठक्क त्याच्या डोळ्यात ओलावा जरी दिसत नसतो। कोरड्या ठक्क त्याच्या डोळ्यात ओलावा जरी दिसत नसतो, मायेचा चिंब जरा त्याच्याही आत झरत असतो। बाप पती भाऊ सखा सगळ्याच नात्यांना न्याय देतो, नाजूक नात्यांच्या बंधनात अलगद गुंतत जातो। पुरुष डोंगरा एवढी माया त्याची व्यक्त कधीच होत नसतो। डोंगरा एवढी माया त्याची व्यक्त कधीच होत नसतो। अवघड कोड्यासारखा कधी कधीच उलगडतो। आणि या शेवटच्या महत्त्वाच्या ओळी, जन्म जरी हा पवित्र स्त्रीचा मनुष्या या जन्मा घालतो। जन्म जरी तो पवित्र स्त्रीचा मनुष्या या जन्मा घालतो, पुरुषा विना का एकटा स्त्रीचा हा सारा महिमा असतो। पुरुषा विना का एकटा स्त्रीचा हा सारा महिमा असतो। धन्यवाद।